आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायानंतर जर जाणते राजा कोणाला सांगितलं असेल तर ते आमचे शरदचंद्र पवार साहेब. त्याचं कारण या महाराष्ट्रात या भूमीत जन्माला आलेला प्रत्येक जाती धर्माचा अभ्यास त्यांना चांगल्या रीतीने आहे, म्हणून ते जाणते राजे आहेत. मागील आघाडीच्या शासन काळामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात आलं, त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं आणि त्या कोर्टामध्ये चॅलेंज झाल्यानंतर आम्ही मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीची स्थापना डॉक्टर महमूदुर रहमान यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे पहिली परिषद घेऊन केली आणि त्यामधून मुंबई उच्च न्यायालयातून शैक्षणिक आरक्षण देण्यात यावं असं मुंबई उच्च न्यायालयाने जाहीर केलं. त्यानंतर दुर्दैवाने आघाडीचं सरकार गेलं आणि युतीचं शासन आलं आणि युतीच्या शासनाने मुस्लिम आरक्षणाचा विषय भाषणात मांडून ठेवला. आज ठाकूर साहेबांच्या बरोबर काम करत असताना आम्ही वेगळी एक चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात चालवली. मुस्लिम आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 200च्या वर सभा घेतल्या, 15 मोर्चे काढले. सर्वात पहिलं अधिवेशन नाशिकला झालं, दुसरं अधिवेशन माननीय नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर विदर्भ इथं झालं, तिसरं अधिवेशन राणादादांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद येथे झालं, लातूरला अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आरक्षणाची चळवळ ही सर्वसामान्य मुस्लिमांमध्ये पेरण्याचं काम आणि त्यांना जागृत करण्याचं काम हे मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या माध्यमातून झालेलं आहे. खऱ्या अर्थाने साहेब एकच विषय, कारण सगळा अजेंडा आपल्या समोर आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण का हवंय? कारण हा समाज संपूर्ण रीतीने पॅरालायसिस झालेला समाज झालेला आहे. याचं अपंगत्व तर परिस्थिती इतकी गंभीर आहे, जोपर्यंत आपण याला काठीचा सहारा देणार नाही तोपर्यंत हा समाज आता पुढेच येऊ शकत नाही, अशी परिस्थिती या देशामध्ये मुस्लिम समाजाची निर्माण झाली आहे. आणि म्हणून तीच भावना मांडण्यासाठी मी फक्त इथे आलेलो आहे. दुसरा प्रश्न असा का महाराष्ट्रात राहणाऱ्या मुसलमानांचं नेतृत्व जन्माला आलेलं नाही. आपण 1-2 नेते जन्माला घातले, अभिमान आहे आम्हाला. हसन मुश्रीफ सारखा महाराष्ट्रीयन नेतृत्व आपण जन्माला घातलं, फौजिया खान सारखा मुस्लिम नेतृत्व जन्माला घातलं, परंतु सर्वसामान्य चळवळीत काम करणाऱ्या मुस्लिमांना कुठेतरी राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम आपण करून घ्यावं, त्यांच्याकडून आपण आपल्या पक्षासाठी आणि या महाराष्ट्रासाठी त्यांचा वापर करून घ्यावा. कारण चळवळीचा कार्यकर्ता हा समाजातील खालच्या स्तरापर्यंतच्या मुसलमानांच्या जे दुःख आहे तो जाणणारा असतो, कारण त्या दुःखाला खऱ्या अर्थाने फुंकर घालण्याचं काम तो सामाजिक कार्यकर्ता करत असतो. म्हणून साहेब आपल्या पुढे एकच विनंती आहे का आपण येथील सर्वसामान्य मुस्लिमांचं नेतृत्व एकदा वरती आणा. हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. कारण खऱ्या अर्थाने या चळवळीतला मुसलमान हा समोर आला पाहिजे, त्याच्या हाताने खऱ्या अर्थाने समाजाचं कार्य घडेल. एवढंच बोलतो आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.